श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः। तर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला आपला निरोप दिला जातो। गणपती बाप्पाच्या विसर्जनाला खूप मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। तर आज अनंत चतुर्दशी आहे। तर आज आपण गणरायाला आपला निरोप देतात। गणपती बाप्पा मोरया। दरवर्षी भाद्रपद महिन्यात बाप्पा आपल्या घरी येतात। भक्तांच्या मनात उत्साह जागवतात। 10 दिवस गजर, पूजा, आरत्या आणि भक्तिभाव यांचा सोहळा संपन्न होतो। पण या आगमना इतकाच महत्त्वाचा असतो तो विसर्जनाचा क्षण। तर नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन का महत्त्वाचं आहे ते सांगणार आहे आणि त्यासोबतच एका भक्ताची छोटीशी मी कथा सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आज अनंत चतुर्दशी हा गणपती बाप्पासाठी विसर्जनाचा दिवस निश्चित केलेला आहे। या दिवशी भक्त मंडळी मोठ्या थाटामाटात ढोल, ताशे, लैजिम, भजन, कीर्तन आणि जयघोष करत गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो। तर विसर्जन म्हणजे मूर्तीचे जलात विसर्जन करणे। यातून जगातील प्रत्येक वस्तू ही नश्वर आहे हा संदेश मिळतो आपल्याला। आणि आजकाल पर्यावरणपूरक मूर्ती आणि घरगुती विसर्जनाला पण जास्त महत्त्व दिलं जातं, जेणेकरून पर्यावरणाला पूरक असा होईल आणि पर्यावरणाला काही हानी पोहोचणार नाही। त्याच्यामुळे आपल्या घरी विसर्जन करतात टपामध्ये, किंवा मग आपले तलाव बनवलेले असतात, त्या तलावामध्ये पण कृत्रिम तलाव असतात, त्याच्यामध्ये पण विसर्जन केलं जात आहे। तर विसर्जनानंतर भक्त गणपतीचे बाप्पाचे आशीर्वाद घेऊन घरातील मंगल कार्य सुरू करतात। तर थोडक्यात विसर्जन हा दुःख आणि आनंदाचा संगम आहे। बाप्पा जातात याचे दुःख आणि पुढच्या वर्षी येतील याचा आनंद पण असतो। तर ह्याच्या आपल्या विसर्जनाविषयी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते। तर एकदा एका भक्ताच्या घरी गणपती बाप्पा प्रतिष्ठापित झाले। घर आनंदाने उजळून गेले। लहान मुले नाचू लागली, मोठी मंडळी आरत्या गाऊ लागली आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती। तर सर्वजण रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची पूजा करत असत। भक्ताला वाटत होतं की हे दिवस कधीच संपले नाहीत, तर किती बरं होईल बरं। पण जशी चतुर्थी आली तसे दिवस सरत गेले। आता आला म्हणजे विसर्जनाचा दिवस। भक्ताच्या मनात आनंदही होता आणि विरहाचा दुःखही होतं। बाप्पा आता परत जाणार होते। तो भक्त गणपतीला म्हणाला, बाप्पा तुम्ही आम्हाला सोडून का जाता, राहा ना आमच्या जवळ कायमचे। तेव्हा गणपती बाप्पा हसून म्हणाले, वत्सा, माझं विसर्जन म्हणजे जाणं नव्हे, मी तर तुझ्या हृदयात सदैव राहतो। या मातीच्या मूर्तीतून मी प्रकट झालो आणि आता परत निसर्गात मिसळतो। जसं नद्या समुद्रात विलीन होतात तसं मीही अनंतात मिसळतो। पण माझं प्रेम, माझा आशीर्वाद तो कायम तुझ्या बरोबर असतो। भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्याला समजलं विसर्जन म्हणजे अंत नाही, तर नव्या प्रारंभाची खूण आहे। तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। तर मित्रांनो, मी सांगितलेली माहिती, कथा गणपती बाप्पाच्या विसर्जनाविषयी आपल्याला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।